माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज करायचं आहे पनीर किमा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी जेवढा पनीरचा वापर करायचा आहे तेवढं पनीर इथे काढून घेते। बाकी पनीर मी असंच व्यवस्थित पॅक करून आणि फ्रीज मध्ये ठेवणार आहे। पनीरचा तुकडा आपल्याला ह्या जाड्या चाळणीने इथे किसून घ्यायचा आहे। इथे आपण पनीर किसून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे काय काय अजून साहित्य काढायचे ते बघूया। आणि पौष्टिक पनीर किमा आपण बनवणार आहोत। इथे एक तुकडा मी कोबीचा घेतलेला आहे, पत्ता कोबी, आणि 3 तुकडे मी इथे फ्लावरचे घेतलेले आहेत। एक मोठा कांदा इथे आपल्याला कापून घ्यायचा आहे। या पद्धतीने पनीर किमा करून बघा, अतिशय चांगला होतो। या बारीक आपल्याला भाज्या कापायच्या आहेत। फ्लावर पण आपल्याला जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापून घ्यायची। कांदा इथे बारीक कापून घ्यायचा आहे। मी एक मोठा पांढरा कांदा इथे घेतलेला आहे। तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घ्या। बारीक स्लाइस ह्याच्या होतात। कांदा आपला कापून झालेला आहे। फोडणीची तयारी आपल्याला करायची आहे। कढईमध्ये 3 चमचे मी तेल घालते। तेल आपलं गरम झालेलं आहे। अर्धा टीस्पून मी इथे घालते राई। कढीपत्त्याची पाने घालायची आपल्याला। 1 टीस्पून इथे जिरे घालते। इथे आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा आपल्याला ब्राऊन होईपर्यंत इथे तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। कांदा इथं आपला व्यवस्थित झालेला आहे, कलर बदललेला आहे। इथे आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। मी इथे हिंग घातला, अर्धा टीस्पून इथे हळद घालायची आहे, अर्धा टीस्पून इथे लाल तिखट घातलं, 1 टीस्पून इथे गरम मसाला घालायचा आहे, 1 टीस्पून आपण घालतो इथे रस्सा भाजी मसाला, आणि शिजून घेतलेली 2 टीस्पून इथे घालायचे आहे चणा डाळ। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं। आपल्याला घालायचे आपण घेतलेली फ्लावर आणि कोबी। कमी गॅसवर आपल्याला एक वाफ या भाजीला काढून घ्यायची। थोडीशी कोथिंबीर आता इथे एक वाफ आपण दिलेली आहे फ्लावर आणि कोबीला। कमी गॅसवरती आपल्याला ही वाफ देऊन घ्यायची आहे। इथे आपल्याला आता किसलेलं पनीर घालून घ्यायचंय। हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचंय। पनीर शिजायला वेळ लागत नाही, किसलेलं पनीर आहे आपलं। आपल्याला फक्त एक वाफ आता मिक्स करून मीठ घालून आणि एक वाफ आपल्याला द्यायची आहे। इथे आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे। एक वाफ देऊन घेऊ। एक वाफ आपण इथे काढून घेतलेली आहे। मस्त वास सुटलेला आहे। पनीर नक्की करून बघा। थोडीशी इथे कोथिंबीर घातलेली आहे। हेल्दी आणि पौष्टिक आहे। भरपूर सारा फायबर याच्यामध्ये आहे। कोबी फ्लावर घातलेले, आपण चण्याची डाळ घातलेली आहे, तर प्रोटीन आहे, फायबर आहे। तर या पद्धतीने पनीर किमा करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा।
रेसिपीला लाईक करा आणि माझ्या चॅनलवरती बऱ्याच व्हेज नॉनव्हेज रेसिपीज आहेत, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही मला फेसबुक इंस्टावर सुद्धा फॉलो करू शकता आणि माझ्या तसेच व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा आणि इतरांना शेअर करा. व्हिडिओ आवडले असेल तर करून बघा, व्हिडिओला लाईक करा.